नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास राज्यशास्त्र नमुना सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. कारण आपण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तर आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. प्रश्नसंच म्हणजे परीक्षा पेपर कसा राहील आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला परीक्षेमध्ये कसे मिळतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर इतिहास व राज्यशास्त्र याचा नमुना सराव प्रश्नपत्रिका संच उत्तरासहित शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो. कारण जर शेवटपर्यंत पाहिला तरच आपल्याला समजणार आहे याच्यामध्ये अगदी उत्तर सुद्धा कसं लिहावं आणि नमुना कसा असेल उत्तराचा हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र नमुना सराव प्रश्नपत्रिका संच वेळ यासाठी 2 तासाचा असेल. एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका संच असेल. सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात की आपण जेव्हा सेंटरमध्ये जातो तेव्हा कुठली आवश्यकता आहे. तर सर्व कृती आणि प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण आणि कृतींचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 आणि प्रश्न क्रमांक 6 संपूर्ण विधानं लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 अ मधील आणि 8 ब मधील दिलेली जी संकल्पना चित्रे आहेत त्यांचा नमुना आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणं अपेक्षित आहे. तर लगेच आपण प्रश्नपत्रिका संचाकडे वळूया. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुन्हा निवडून पर्याय लिहा. तर हे 3 गुणांसाठी असलेली हा जो प्रश्न क्रमांक 1 ही जी कृती आहे त्यामध्ये पहा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिलेला आहे. आता कोणी लिहिलेला आहे वगैरे हे आपण उत्तरपत्रिका संचामध्ये पाहणारच आहोत. फक्त सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका संचाचं पूर्ण वाचन करूया आणि शेवटपर्यंत हा लेक्चर पहा. मथुरा शिल्पशैली कोणाच्या काळामध्ये उदयास आली? त्यानंतर तिसरं आहे दूरदर्शन हे माध्यम हे टिंबटिंब माध्यम आहे, दृक आहे, श्राव्य आहे, दृक श्राव्य आहे की यापैकी नाही? तर आपल्या लक्षात यायला पाहिजे दृक श्राव्य आहे. त्यानंतर पुढील पैकी प्रत्येक गटातील एक चुकीची जोडी ओळखायची. पहा, याच्यामध्ये एक चुकीची जोडी आहे. रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर, टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर, साष्टांग नमस्कार आचार्य आत्रे आणि एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. तर इथे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर ही चुकीची जोडी आहे, ती ओळखायची आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरी आहे माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान आणि अजिंठा जागतिक वारसा स्थळ असे आहे. तर याच्यामध्ये जी चुकीची आहे तर ती ताडोबा अभयारण्य आहे, तिथं लेणी नाही. तर ती चुकीची जोडी आपण ओळखून बाजूला लिहायची. त्यानंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर यापैकी चुकीची जोडी ओळखायची आणि ती आपल्याला लिहायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता त्याच पेजवर जो प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे तो एकूण 4 गुणांसाठी दिलेला आहे. कोणत्याही 2 कृती सोडवायच्यात. तिथे अ मध्ये 2 दिलेली जी संकल्पना चित्र आहेत ती पूर्ण करायची. आता खाली जे संकल्पना चित्र दिलेलं आहे पहा, इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्णी. इथे जसं बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाचे वर्णन इथे कोणी केलं आणि तुझुकी बाबरी मध्ये लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाची माहिती आपल्याला हे एक कोडे टाईप आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं. सांस्कृतिक वारसा मूर्त आणि अमूर्त असे 2 प्रकारचे असतात, ते लिहायचेत आपल्याला. मूर्त कुठला आहे आणि अमूर्त मध्ये कोणता येतो. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. म्हणजेच आता काय करायचं आहे की संकल्पना चित्र बैठे खेळ कुठल्या प्रकारचे आहेत ते 4 बैठे खेळ आपल्याला इथे लिहायचे. म्हणजे याच्यामध्ये एक, याच्यामध्ये एक,
याच्यामध्ये एक, याच्यामध्ये एक, असे 4 बैठे खेळ लिहायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपल्याला इथे पाहायचा आहे. टिपा लिहा कोणत्याही 2. विश्वकोश, ॲनल्स प्रणाली आणि प्रसार माध्यमांची आवश्यकता, या 3 पैकी 2 लिहायच्या, प्रत्येकी 2 गुणांसाठी. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 लिहायचे, 2-2 गुणांसाठी. संत एकनाथांची भारुड लोकप्रिय झाली, ते सकारण स्पष्ट करायचंय. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो, हे पण स्पष्ट करायचंय. आपण आपला नैसर्गिक व सांस्कृतिक विकास जपला पाहिजे, वारसा जपला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला सकारण स्पष्ट करायचे. 4 पैकी आपल्याला 2चे सकारण स्पष्टीकरण द्यायचंय. त्यानंतर खाली एक उतारा दिलाय, त्याचं वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता इथे जे 3 प्रश्न दिलेले आहेत पहा. इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकारांची लेखन शैली निश्चित करणाऱ्या बाबी कोणत्या, आणि जगभरातील ज्या संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून कोणत्या परंपरा अस्तित्वात होत्या, ते स्पष्ट करा. हे सर्व वर जो उतारा दिलेला आहे, त्या उतार्याचं योग्य वाचन करून आपल्याला ते सोडवायची, लिहायची. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे की प्रश्न 5 आहे की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची. 6 गुणांसाठी एकूण आणि 2 लिहायची, म्हणजे 3 गुणांसाठी 1 असेल. खालील चित्रांचं निरीक्षण करून मराठा कलेची वैशिष्ट्य स्पष्ट करायची. आता हे जे चित्र आहे ते पाहायचं आहे आणि मराठा कला जी आहे, कठपुतळ्यांचा प्रयोग या लोकनाट्य परंपरेची माहिती द्यायची, किंवा इतिहासाच्या साधनांचं जतन व्हावं यासाठी किमान 10 उपाय सुचवायचे, किंवा खेळ आणि इतिहास यांच्यामधील परस्पर संबंध स्पष्ट करायचा. असे एकूण 5 प्रश्न हे इतिहासावर असतील. आता जो 6वा प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासासोबतच आपण ज्या इतर विषयाचा अभ्यास करतो, ते म्हणजे राज्यशास्त्र. त्या राज्यशास्त्राचे सुद्धा याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तर आपल्याला लिहायची. सुरुवातीला त्याचे रिकाम्या जागा आहेत, म्हणजे योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची. त्यामध्ये पहा, पहिली दिलेली आहे इथे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. किती टक्के? 25, 30, 40, 50. आता हे लिहायचं आहे आपल्याला, योग्य असेल ते. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब ही समिती करत असते. मतदारसंघ निर्माण करण्याचं काम कोणती समिती करत असते, तर ते आपल्याला लिहायचंय. परिसीमन समिती आहे की निवड समिती आहे की वेळापत्रक समिती आहे की मतदान समिती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढील विधान चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे फक्त चूक आणि बरोबर एवढं सांगायचं नाही, तर त्याचं कारण पण सांगावं लागेल. आता इथे दिलेलं आहे पहा, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात, हे चूक आहे की बरोबर आहे, तर ते तुम्हाला फक्त जर समजा बरोबर आहे एवढंच म्हणून नाही, तर का बरोबर आहे त्याचं सकारण स्पष्टीकरण द्यायचं आहे. राजकारणातील घराणेशाही आपल्या लोकशाही समोरील एक मोठी समस्या आहे, बरोबर आहे, तर त्याचं कारण काय ते लिहायचं. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी चळवळी झाल्या नाहीत, चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना स्पष्ट करायच्या. एक आहे 2 गुणांसाठी, माहितीचा अधिकार आणि मतदारसंघांची पुनर्रचना. या दोन्हीपैकी 1 टिपा लिहायची, त्या टिपेला 2 गुण असतील. त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार कृती करायच्यात. 1 कृती करायची, कुठलीही 2 गुणांसाठी आहे. एक संकल्पना चित्र दिलंय, भारतातील काही प्रादेशिक पक्षांची नावं लिहायची इथे 4 ठिकाणी. आता प्रादेशिक पक्ष म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट राज्यामध्येच असलेले पक्ष. उदाहरणार्थ शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे. त्यानंतर मनसे प्रादेशिक पक्ष आहे. असे प्रादेशिक पक्ष आपल्याला लिहावा लागतील. राष्ट्रीय पक्ष लिहायचे नाही, जसे भाजप असेल, हे राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष म्हणून आहेत. मग मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, आता TMC असेल, प्रादेशिक पक्ष आहे. TMC असे अनेक पक्ष आहेत की ज्यांची आपण नावे लिहू शकतो. त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करायचा, किंवा असं एक आहे, पुढील तक्ता पूर्ण करा.
ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला ते वर्ष लिहायचंय इथे समोर, इथे वर्ष लिहायचंय जे असेल ते. त्यानंतर रेल्वे कामगारांचा संप कधी झाला तो लिहायचा आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली ते लिहायचंय. नवसामाजिक चळवळींची सुरुवात कधी झाली. अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आहे, हे सुद्धा 2 गुणांची ही कृती आहे. त्यानंतर प्रश्न 9 आहे की जो पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची, कोणताही एक लिहायचंय 2 गुणांसाठी. भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, काय करायला पाहिजे त्याच्यावर थोडक्यात उत्तर लिहायचंय, किंवा भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपामध्ये काय बदल झालेला आहे. आता आपण याच्यावर नमुना उत्तर पत्रिका अभ्यासणार आहोत. हीच प्रश्नपत्रिका होती, हिच्यावर कशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो याची उत्तरं आणि ते सर्व दिलेलं आहे. आधी इथे पहा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. मायकेल फुको म्हणजे ही जोडी ब बरोबर आहे. त्यानंतर मथुरा शिल्पशैली कुशाणच्या काळामध्ये उदयास आली. कुशाण हे बरोबर आहे. दूरदर्शन हे दृक व श्राव्य माध्यम आहे, आपण उदाहरण म्हणून घेतलं होतं अगोदर, दृक व श्राव्य. त्यानंतर पुढील पैकी प्रत्येक गटातील एक चुकीची जोडी ओळखायची असं सांगितलं होतं. या 4 पैकी चुकीची जोडी आहे म्हणजे ही चुकीची जोडी आहे 4 नंबरची. एकच प्याला ही चुकीची जोडी आहे. एकच प्याला हे कोणाचं आहे, राम गणेश गडकरी यांचं आहे, म्हणून एकच प्याला ही यांची चुकीची जोडी आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा, लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसा. तर तुम्हाला अगोदरच आपली चर्चा झाली की ताडोबा हे अभयारण्य आहे, ती लेणी नाही, म्हणून हे चुकीचं आहे. ही जोडी उत्तर म्हणून खाली लिहायची. त्यानंतर कारण आपल्याला उत्तरामध्ये चुकीची जोडी लिहायची म्हणून चुकीची जोडी. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. याची जी चुकीची जोडी आहे ती इकडे याच पेजवर दिलेली आहे. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही चुकीची आहे, हे दिल्लीला नाही. तर दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करायची असा प्रश्न दिलेला होता आपल्याला. ते संकल्पना चित्र इथे पूर्ण केलेलं आहे उत्तरामध्ये. हे पहा, इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्णी. इथे तारीखी फिरुजशाही या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची बाबर स्वतः लेखक होता, तुझुकी बाबरी याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे काश्मीरचा इतिहास कल्हण यांनी लिहिलेला आहे राजत रंगिणी या ग्रंथामधून. इथे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कृष्णाजी वसंत सभासद आणि सभासद बखर मध्ये हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने ही कृती पूर्ण केली आपण. आता पाहूया आपण इकडे सुरुवातीला की कशा पद्धतीने हे पहा विधाने, अशा पद्धतीने आपण हे करूया. प्रश्न 3 भारुड पहा, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली, त्याचं सकारण कारण सांगायचंय. आपला अगोदरच विषय झाला होता की त्याचं सकारण पहा. भारुड हे एक आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारं मराठीतील रूपात्मक गीत आहे. त्यानंतर महाराष्ट्रही संत एकनाथांची भारुडे प्रसिद्ध आहेत. लोक शिक्षण देणं हे भारुड निर्मितीचा उद्देश होता आणि संत एकनाथांच्या भारुडातील विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे ती लोकप्रिय झाली. त्यानंतर खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तर विविध खेळण्याच्या ज्या परंपरा आहेत, किल्ले करण्याची परंपरा आहे दिवाळीला. त्यानंतर महाराष्ट्रातील किल्ल्याच्या साहाय्याने इतिहासाला उजाळा. त्यानंतर किल्ल्या, बावल्या, हस्तिदंती, बावल्या इत्यादीवरून समकालीन इतिहास आपल्याला परिस्थिती समजते. आपण आपला नैसर्गिक व सांस्कृतिक विकास वारसा जपला पाहिजे, याद्वारे याची सुद्धा माहिती इथे 4 मुद्द्यांमध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने 4 दिले जातील, तुम्हाला पैकी लिहायचं आहे. आता इथे आपण इकडे त्याच पेजवरचा जो अर्धा भाग आहे तो पाहूया. त्याच पेजवर दिलेला प्रश्न 4 आहे. कुठला आहे प्रश्न 4? पहा, इतिहास साधने किंवा नोंदी करताना चुकीचा इतिहास लिहिला जाण्याची शक्यता असते, म्हणून विविध विषयावरील कृतीसाठी प्रशिक्षणाची गरज असते. त्यानंतर
आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा जो दिलेला चौथा आहे, कुठला चौथा प्रश्न 4 जो आहे तो खालील वाचन करायचंय उतार्याचं, या उतार्याचं, आणि या उतार्यावरून आपल्याला पूर्ण म्हणजे याच्यावरून खाली दिलेले जे कृती आहेत, प्रश्न आहेत ते सोडवायचे. आता इथे इतिहास लेखन म्हणजे काय हे बरंच सांगितलेलं आहे. भूतकाळातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सात्मक संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहासात लेखन असं म्हटलं जातं. इतिहास लेखन करण्याच्या ज्या शैली आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते सांगायचं आहे. घटना आणि त्यांची मांडणी करताना वैचारिक दृष्टिकोन या इतिहास लेखनाच्या पद्धती आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला नवीन पेजवरची माहिती पाहत असताना आपल्याला पुन्हा आपण नवीन पेजवर जाऊया. पुढचा प्रश्न आहे जगभरातील अतिप्राचीन, हा प्रश्न 5. खालील चित्रांचं निरीक्षण करून मराठा चित्रशैलीची हे स्पष्ट करा, वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मराठा चित्रशैलीची वैशिष्ट्ये. आता इथे प्रश्न विचारले जातील ही पाहून. मराठा चित्रशैली चित्रे रंगीत आहेत, पहिला म्हणजे वैशिष्ट्य. दुसरं, इसवी सनाच्या 17व्या शतकात उत्तरार्धात जी मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली आणि मराठी चित्र रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तिलिखितामधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. आणि जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीचे भित्तिचित्रे आपल्याला पाहाव्यास मिळतात. प्रस्तुत चित्र पाहिल्यानंतर मराठा चित्रशैलीवर प्रकाश पडतो. आता हे पाहत असताना आपण पुन्हा त्याच पेजवर अर्ध्या भागात इकडच्या भागामध्ये पाहूया पुढे काय काय दिली माहिती. तर आपण पाहतोय चित्रशैलीची वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तिथे कठपुतळ्यांचा प्रयोग या लोकनाट्य परंपरेची माहिती द्या. तर उत्खननामध्ये जेव्हा उत्खनन झालं भारतामध्ये, आपल्या भारतीय उपखंडामध्ये, कारण आजचं जे मोहेंजोदडो वगैरे ते दुसऱ्या देशांमध्ये गेलेलं आहे. हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथे मातीच्या ज्या बाहुल्यांचे अवशेष त्या काळात मिळाले पुरातन काळामध्ये, या बाहुल्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या असाव्यात. यावरून हा खेळ एक प्राचीन समजला जातो. पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे आणि प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी तेव्हा लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आजही आहेत. कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधारांचे कौशल्य अत्यंत महत्वाचं असतं आणि या प्रयोगात लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग केला जातो. त्यानंतर छाया बाहुली, हातबाहुली, काठी बाहुली आणि सूत्रबाहुली असे कठपुतळ्यांचे प्रयोगाचे प्रकार आहेत. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे जतन व्हायसाठी तुम्ही 10 उपाय सुचवा. कोणते 10 उपाय? तर संग्रहालय, अभिलेखागार, कार्यालयाची संख्या वाढवावी, ग्रंथालय अधिक विकसित करावीत, आधुनिक यंत्राच्या सहाय्याने जतन करावं, वृत्तपत्रातील ऐतिहासिक लेखनांचं संकलन करावं, ग्रंथालयातील ऐतिहासिक ठेवींचं काळजी घेणं आवश्यक आहे. अशा अनेक सूचना त्याच्यामधून करण्यात आलेल्या आहेत. आता इथे आपण पुन्हा पाहतोय की याच्यामध्ये आपला अशा पद्धतीने की हे पूर्ण 10 उपाय सांगितलेले आहेत. त्यानंतर खेळ आणि त्यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा असं सांगितलंय. त्यानंतर पुढे त्या राज्यशास्त्र, प्रश्न 6वा. त्याच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या म्हणजे महिलांसाठी आता शासनाने किती टक्के? 50% राखीव ठेवलेलं आहे. आता किती? 50%, म्हणून तो उत्तर पर्याय बरोबर आहे. त्यानंतर मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? ते सुद्धा उत्तर आपण पाहूया. परिसीमन
समिती, हीच आपण बोललो होतो परिसीमन समिती काम पाहते. त्यानंतर काही विधाने चुकी बरोबर हे विधान. आता पहा, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात हे विधान बरोबर आहे, पण ते सकारण आपल्याला लिहायचंय कारण आणि मग खाली त्याची विधानसभा, लोकसभा, स्थानिक संस्थानामधील एखाद्या लोकप्रतिनिधीने जर राजीनामा दिला अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला, ती जागा रिकामी होत असते. अशा जागी निवडणूक आयोग पुन्हा निवडणुका घेऊन त्या तिला पोटनिवडणूक असे म्हटलं जातं. हे सकारण स्पष्ट केलं. असेच सर्व मुद्दे सकारण स्पष्ट करायचे. आता हे विधान चूक आहे. पहा, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी चळवळी झाल्या नाहीत, हे विधान चूक आहे. कारण ब्रिटिशांच्या शेतविरोधी धोरणामुळे भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा शेतकरी चळवळी झाल्या होत्या. बारडोली असेल, चंपारण्य असेल, खोतीचा प्रश्न असेल, इत्यादी शेतकऱ्यांच्या चळवळी ब्रिटिश काळात झाल्या होत्या. ब्रिटिश काळात महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा गांधीजी असतील, यांच्या विचारातून शेतकरी चळवळी त्या काळातही झाल्या होत्या. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा, 8वा प्रश्न आहे. त्यामध्ये माहितीचा अधिकार टीप लिहिलेली आहे. माहितीचा अधिकार 2005 मध्ये संमत केला गेला RTI नुसार, म्हणजे RTI म्हणतात त्याला, राईट टू इन्फॉर्मेशन. पारदर्शक उत्तरदायित्व, सुशासनाची 2 वैशिष्ट्य, त्याची टीपच लिहायची आपल्याला पूर्ण. त्यानंतर आपल्याला त्या टिपेमध्येच काही आणखी टिप आलेल्या आहेत, ती म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. लोकसभेत एकूण मतदार सदस्य संख्या जी आहे सध्या म्हणजे 543 आहे. म्हणजे लोकसभेचे जे हे आहेत 543 आहेत. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समिती करत असते. तिलाच आपण डेलिमिटेशन कमिशन असं म्हणतो. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघांची पुनर्रचना करत असते. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं. काही प्रादेशिक पक्ष वगैरे आपली चर्चा झाली होती. हे शिवसेना, शिरोमणी अकाली दल, आसाम गण परिषद, जम्मू आणि नॅशनल कॉन्फरन्स. आता इथे तुम्ही मनसेवी घेतलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, म्हणजे तुम्ही इथे कुठलंही घेऊ शकता. इथे तुम्ही तृणमूल पण घेऊ शकता. म्हणजे 4 कुठलेही लिहायचे, फक्त प्रादेशिक पक्ष असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रादेशिक म्हणजे एका राज्यापुरते सीमित, 1 किंवा 2 राज्यापुरते सीमित. तर अशा पद्धतीने जे राष्ट्रीय पक्ष नाहीत असे. आता ग्राहक संरक्षण कायदा वगैरे यांचंही विसन टाकायचं होतं, तर इथे उत्तरामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला 1986 मध्ये. रेल्वे कामगारांचा संप झाला 1899 मध्ये. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली 1920 मध्ये आणि नवसामाजिक चळवळींची सुरुवात झाली 1980 नंतर. अशा पद्धतीने इसवी सन टाकायचे. प्रश्न 9वा दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणताही 1 2 गुणांसाठी. पहिला आहे, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? ते उत्तर आपल्याला साधारण 5-6 पर्याय म्हणजे मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. तसंच पुढचं, भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात काय बदल झालेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर आपल्याला इथे आता हा शेवटचा प्रश्न आहे, तर तो आपण एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1777 मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलं होतं. म्हणून 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब आता संपुष्टात आलेली आहे. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं सरकार स्थापन केलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा समज देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे. म्हणजे अनेक पक्ष येऊन सरकार स्थापन करू शकतात जर कोणाचं स्पष्ट बहुमत आलं नसेल तर. ही या टिपेमध्ये आपल्याला माहिती लिहायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतिहास राज्यशास्त्र या ची जी नमुना प्रश्नपत्रिका अथवा कृतीपत्रिका आहे ती पूर्ण पाहिली आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिलेला आहे की याच्यामध्ये अगदी डीप मध्ये म्हणजे अगदी व्यवस्थितपणे तुम्ही जर शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला असेल तर तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दबाव अथवा एकदम सराव झाल्यासारखं होईल. याचा सराव करा, वहीमध्ये वाटलं तर लिहून घ्या, पण कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवावी
फक्त प्रश्नपत्रिकेवर चर्चा न करता आपण त्याची उत्तर सूची सुद्धा उत्तरासह आणि स्पष्टीकरण युक्त असा हा ऑनलाईन लेक्चर आपण सर्वांनी पाहिला. तो पाहतोय आपण झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण यासारखेच इतर विषयांचे म्हणजे भूगोल, त्यानंतर मराठी, हिंदी या सर्व विषयांचे सराव पेपर्स 10वी आणि 12वी आणि ऑनलाईन लेक्चर्स 8वी ते 10वी मराठीचे, त्यानंतर 5वी ते 12वी पर्यंतचं संपूर्ण मराठी व्याकरण, 5वी ते 12वी पर्यंतचं संपूर्ण हिंदी व्याकरण आणि 10वी हिंदी याचे जे गद्य आणि पद्याचे ऑनलाईन लेक्चर्स, तसेच सर्व 12वीच्या महत्त्वाच्या विषयांचे जे समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र याचे कृतीपत्रिका, आराखडा आणि सराव पेपर्सचे ऑनलाईन लेक्चर सुद्धा आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तेव्हा जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आपल्याला आवडल्यास आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा.